मागच्या वर्षी ना खूप आजारी होते हं. आणि मध्ये 3 महिन्याचा ब्रेक घेतला होता मी मालिकेमधनं सुद्धा, कारण का मला उभं सुद्धा राहता येत नव्हतं, हं, इतकी हं, आजारी हं, होते हं, मी. हं, सो जेव्हा मी सेटवर गेले आफ्टर 3 मंथ्स हं. आणि पहिला दिवस आणि ते काम माझ्या अंगात का माहिती नाही कुठून ती ताकद आली. बरं तेव्हाचा तो जो सीन करायचा होता, त्याच्यात फिजिकल ताकद खूप लागणार जाणार होती. होतं. माहीत नाही कुठून ते बळ देवाने दिलं आणि ते एक असतं ना, की नाही, नाही आहे हां, असं सराउंडिंगला ती एक पॉझिटिव्ह एनर्जी फील होते आपल्याला. ती मला सेटवर नेहमी फील होते. टचवूड थँकफुली हं. आमचा सेटवर सगळेजण इतके कोऑपरेटिव्ह आहेत, इतके हे आहेत, की तसं कधी असं निगेटिव्ह एनर्जी येते किंवा हे असं कधी जाणवलं नाही. पण हो, देवाचा वावर तिथे आहे, हे नेहमीच जाणवतं मला. फक्त एका सीनसाठी नाही, नेहमीच. ओके. आताच तू म्हणालीस, की आजारपणात होतं, 3 महिने तू ब्रेक घेतलास. सोशल मीडियावर सुद्धा आजारपणाबाबत तू पोस्ट केली होतीस. हो. सो या अशा आजारपणाच्या वेळेला देवाने तुला कशी ताकद दिली किंवा त्याने तुला कसं तारलं? मी स्वामी भक्त आहे. त्यामुळे स्वामींचंच एक हं. वाक्य आहे, "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." ते इथे फिट आहे. त्यामुळे स्वामी बघताय ना, एवढंच असतं, की असं-असं झालंय बरं का आणि आता आजारी आहे. नाही मी डॉक्टरची ट्रीटमेंट वगैरे हं. सगळं घेते हे, पण तुमचंही लक्ष असू द्या हां स्वामी. ते एक मेंटल पीस असतो. म्हणजे आता ऑब्व्हियस गोष्ट आहे, की काय फक्त स्वामींना हे करून नाही होत. नाही होत. पण मनःशांती मिळते त्याच्यानी. अध्यात्म त्यासाठीच आपण हे करतो ना, की हं. आपलं मन स्थिर राहतं. उगाच स्ट्रेस येणं किंवा ह्या गोष्टी नाही होत. देवाचं नाव घेतल्याने मन एकाग्र होतं. त्याचा खूप उपयोग झाला मला आणि म्हणजे काहीही असलं तरी त्यातनं आपण तरून जायचंय, हं. हे स्वामींकडनं मी शिकले. बोलतेस स्वामींशी? आता तू म्हणालीस, की मी त्यांच्याशी बोलते. हो, हो. एकटी असते तेव्हा. म्हणजे ते कोणाला युजुअली कळत नाही. आता समजा आता खूप स्ट्रेस आहे किंवा आता काम नाही आहे समजा, की पुढचं काम. तर मी फक्त स्वामींना एवढंच म्हणते, की "स्वामी मी माझे प्रयत्न सगळे करतीये किंवा 100% कष्ट करण्याचीही तयारी आहे. करेक्ट. तुम्ही फक्त पाठीशी उभे राहा." आणि ते होतं. म्हणजे ते समोरनं तो रिप्लाय जो असतो ना, तो जाणवतो, की हां, समोरनं रिप्लाय येतोय स्वामींचा. तो हं. जाणवतो. आत्ता 2 महिन्यापूर्वीची हं. गोष्ट आहे, की Instagramला ब्लू टिक मिळालं मला. तर त्यात मी 2022 पासून ट्राय करतेय ब्लू टिकसाठी. ते रिक्वेस्ट हं, व्हेरिफिकेशन असतं हं, ते. हं. सो त्या दिवशी असंच सहज काही असं डोक्यात नव्हतं हे नाही. मी तो फॉर्म रिक्वेस्ट व्हेरिफिकेशनचा भरला आणि फक्त क्लिक करताना श्री स्वामी समर्थ एवढं म्हणलं, विदिन हाल्फ एन हॉवर मला ब्लू टिक मिळाली आहे. आणि म्हणजे माझा नवरा समोर बसलाय, मी आहे. त्याला माहिती आहे की मी हे केलंय आणि मलाच 2 सेकंद हे होत नव्हतं, की "अरे, आपल्याला खरंच मिळाली ब्लू टिक." असं होतं ते अर्ध्या तासात. त्यामुळे ते काय म्हणतात हं. ना, ते मान्य करण्याच्या पलीकडचं होतं त्या 2 गोष्टी सेकंद, अजून की मी स्वप्नात नाही आहे ना, असं वगैरे झालं होतं. पण नाही, स्वामी प्रत्येकाच्या पाठीशी असतात. तुम्ही देवाला माना, नका मानू. हे मी अनुभवलंय म्हणून सांगते.